दगाबाज पाकिस्तानचा भारतावर पुन्हा एकदा हल्ला केल्याचं बघायला मिळते। अनेक हल्ले पाकिस्तानकडून सध्या केले जात आहेत। युद्धबंदी करारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष थांबण्यासाठी खरं तर अमेरिकेने मध्यस्थी केल्याचं सांगितलं जातं आणि त्यावेळेला पाकिस्तानने विनवणी केल्यानंतर हा करार झाला आणि यानंतर अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावरती हल्ला केलेला आहे। त्यामुळे युद्धबंदीच्या करारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आपण बघितलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी खरं तर एक ट्विट केलं होतं, ज्या ट्विटमध्ये सांगितलं होतं की पाकिस्तानने स्वतः अमेरिकेशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर हा करार करण्यात आल्याचं बोललं जातंय। भारताला विनवणी केली आणि या भारताला विनवणी केल्यानंतर आपण शस्त्रसंधी केलेली होती। दोन्ही बाजूने हल्ले जे होत आहेत ते थांबवण्यात आलेले होते। मात्र दगाबाज पाकिस्तानने पुन्हा एकदा अवघ्या 3 तासामध्ये हल्ला सुरू केला। या 3 तासानंतर लगेचच गोळीबार सुरू केला, ड्रोनने हल्ले सुरू केले, सामान्य नागरिकांवरती हल्ले सुरू केले, सर्वसामान्यांची घरं, शेती या ठिकाणी ड्रोन पाठवायला सुरुवात केली। पाकिस्तानच्या बहावलपूरमधून बातमी येते, बहावलपूरमध्ये भारताने ड्रोन हल्ला केलेला आहे। ज्या पद्धतीने आपल्या भारताच्या भूमीवरती ड्रोन सोडण्यात येतात, आपण सुद्धा त्यांच्यावरती त्याला चोख प्रत्युत्तर देतोय। पाकिस्तानच्या भूमीवर सुद्धा ड्रोन पाठवले जात आहेत। पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारताने ड्रोन हल्ले केलेले आहेत। आपण बघितलं होतं काल आणि परवा सुद्धा पाकिस्तानने अशाच कुरापती केल्या होत्या। मात्र आपलं आकाश असेल किंवा S-400 असेल याच्या माध्यमातून हे हल्ले आपण परतवून लावलेले आहेत। आज सुद्धा पुन्हा जसा पाकिस्तानने हल्ला केला, आपण आकाश असेल, S-400 असेल, आपल्याकडचे जे अत्याधुनिक उपकरण आहेत त्याच्या माध्यमातून हे सगळे हल्ले आपण हाणून पाडलेले आहेत। दरम्यान आपण सुद्धा पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारताने ड्रोन हल्ले केलेले आहेत। पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो दहशतवाद्यांचे अड्डे आहेत, दहशतवाद्यांचे तळ आहेत, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं, कसा गोळीबार करायचा, कशा पद्धतीने भारतामध्ये घुसखोरी करायची या गोष्टी शिकवल्या जातात। अशा अनेक तळ जे आहेत ते भारताने मागचे 2 दिवस त्या तळांवरती हल्ला केल्याने अजून सुद्धा हे तळ उद्ध्वस्त करण्याचं भारताचं काम आपल्याला सुरू दिसतंय। दहशतवादाचा समूळ नायनाट करणार असं भारताने आधीच सांगितलेलं आहे। पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर बघायला मिळतं। बैक टू बैक धमाके जो है वो हो रहे हैं शिवानी, जबकि जो बाकी के इलाके हैं, अखनूर है या इंटरनेशनल बॉर्डर सांबा हो गया या सुंदरबनी सेक्टर, केरी बटल सेक्टर हो गया, पुंछ हो गया, वहां पर से कोई ऐसी खबर नहीं आ रही है। लेकिन राजौरी में बैक टू बैक धमाकों के बाद आवाज़ जो है वो फिर से सुनाई दे रही है। और देखिए ये आप जिस तरह से बहावलपुर की बात कर रहे थे, कोटली इलाके की हम लोग बात कर रहे थे, तो ये यहीं पे वो इलाके हैं। कोटली यहीं से पुंछ राजौरी से होते हुए LOC से बिल्कुल नज़दीक इलाका है। मतलब ये साफ है कि जब वहां से ड्रोन एक्टिविटी या धमाकों की शुरुआत उन्होंने की, तो अब यहां से भी जो हमारे भारतीय सेना के जवान हैं वो भी मुंहतोड़ जवाब उनको दे रहे हैं। और यही वजह है कि अलग अलग जिलों से जहां से फायरिंग की बार बार खबर आ रही थी धमाकों की, वो बंद हो गई है। लेकिन राजौरी में अभी भी धमाकों की आवाज है, लेकिन हमारे सुरक्षा बल जो है वो पूरी तरह से ताबड़तोड़ जवाब जो है वो उनको दे रहे हैं। शिवानी, दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। जम्मू काश्मीरमधून बातमी आहे, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा स्फोटांचे आवाज ऐकायला येतात। राजौरीमधून मोठ्या स्फोटांचे आवाज सध्या ऐकायला येत आहेत। आपण बघतो काही वेळापूर्वी गोळीबार थांबलेला होता, स्फोटांचे आवाज थांबलेले होते, मात्र पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये स्फोटांचे आवाज आता येऊ लागलेले आहेत। देखो, जब कोई भी इंसान हार की जगह पे उतरता था उसको लगता है दूसरे पे ब्लेम करूं। सो ये नाकामी है पाकिस्तान की, भारत की सरकार पे ऐसे ब्लेम लगाना। इस टाइम जो भारत में सरकार है उसने सिखों के लिए गुरुद्वारा करतारपुर का जो लांघा है वो खुलवाया। विजय बाल दिवस का जो हमने छोटे साहिबजादों की याद में विजय बाल दिवस का जो प्रोजेक्ट है वो दिन फिक्स किया। हमारा हेमकुंड साहब में अब रोपवे का प्रोजेक्ट है, इतना बड़ा प्रोजेक्ट है, वो सरकार ने पास करवाया। जो ऐसी सरकार जो सिखों को नुमाइंदगी देने जा रही है अपनी पार्टी के अंदर, उस पर शक करना और ऐसे ब्लेम लगाना, बिल्कुल मैं इस चीज़ की निंदा करता हूँ। पाकिस्तान की ऐसे ब्लेम लगा रही है, भारत सरकार पूरा फेथ है हमें, जो सिखों के लिए वो कर रही है बिल्कुल ठीक कर रही है। तो ऐसे ब्लेम लगाना, जो मैं बताऊँ उनके हार का जो बुखलाहट है उनके लिए अच्छी बात नहीं, ऐसी बात करना, 12 ब्लेम लगाना है, उनके बुखलाहट का नतीजा जो है।
सर मैं प्यारा सिंह मुख क्रांति ਅਤੇ ਪ੍ਰਧਾਨ क्रांति सभा संगरूर। प्यारा सिंह जी, पाकिस्तान द्वारा आरोप लगाए गए हैं भारत पर कि ये गुरुद्वारों पर अटैक खुद भारत कर रहा है। ਬਹੁਤ ਮਾੜੀ ਗੱਲ ਹੈ। ਮੈਂ ਦਾਣ ਤਾਂ ਪਾਉਂਦਾ, ਮੈਂ ਖਿੱਚੇ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਉਹ ਵਾਅਦਾ ਕਰਕੇ ਮੁੱਕਰ ਗਿਆ, ਜੰਗ ਦੁਬਾਰਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਰਿਹਾ। ਸਾਡੇ ਪਹਿਲਾਂ ਗੁਰਦੁਆਰੇ ਢਾਹ ਤੇ ਰਾਜੀ ਗ੍ਰੰਥੀ ਸਾਡੇ ਸ਼ਹੀਦ ਕਰਤੇ ਤੇ ਮੈਂ ਗ੍ਰੰਥੀ ਰਾਜੀ ਆਤਮਾ ਨੂੰ ਸ਼ਾਂਤੀ ਬਖਸ਼ਣ ਵਾਸਤੇ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਅੱਗੇ ਅਰਦਾਸ ਕਰਦਾ। ਪਰ ਇਹ ਬਹੁਤ ਮਾੜੀ ਗੱਲ ਹੈ। ਜਿੰਨੇ ਵੀ ਸਾਡੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਅਟੈਕ ਹੋਣਗੇ ਉਹ ਪਾਕਿਸਤਾਨ ਕਰਾਊਗਾ। ਸਾਡਾ ਭਾਰਤੀ ਕੋਈ ਵੀ ਕਿਸੇ ਧਾਰਮਿਕ ਸਥਾਨ ਦੀ ਬੇਅਦਬੀ ਨਹੀਂ ਕਰਦਾ, ਨਾ ਕੋਈ ਅਟੈਕ ਕਰਦਾ। ਜਿੰਨੇ ਵੀ ਇਹ ਜੋ ਹੋ ਰਹੇ ਨੇ ਇਹ ਪਾਕਿਸਤਾਨ ਵੱਲੋਂ ਹੋ ਰਹੇ ਨੇ। ਪਾਕਿਸਤਾਨ ਇੱਕ ਬਹੁਤ ਮਾੜੀ ਸੋਚ ਵਾਲਾ ਹੈ ਤੇ ਅਸੀਂ ਉਹਨੂੰ ਫਿਟਕਾਰਾਂ ਪਾਉਣੇ। ਮੈਨੂੰ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ है। भारतीय सुरक्षा तंत्र देखता रहा, पहले 15 मिनट तक इंतजार आकलन करता रहा, लेकिन हरकत रुकी ही नहीं पाकिस्तान की और एक एक करके 11 जगहों पर उसने निशाना बनाया और इस तरीके से निशाना बनाया भारत की महत्वपूर्ण जगहों को कि जिससे करोड़ों भारतीयों की आस्था जुड़ी है। तो यह एक जो डिज़ाइन है, उनका नटोरियस डिज़ाइन है, जो एक तरीके के भारत जैसे महत्वपूर्ण राष्ट्र को डिस्टर्ब करने की कोशिश है, वो उनकी ओर से इस पूरे प्रकरण से साफ तौर पर झलकती है। लेकिन उससे भी बड़ी बात यह है कि लगातार चौथे दिन पाकिस्तान के इन हमलों को पूरी तरीके से नाकाम कर दिया गया और उस भारतीय सुरक्षा तंत्र के लिए एक बार फिर यह बड़ा दिन था। जम्मूच्या राजौरीमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज आपल्याला ऐकायला येत आहेत। पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे, स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। जम्मूच्या राजौरीमधून हे सगळे आवाज ऐकायला येत आहेत। अगदी जम्मू काश्मीर पासून ते राजस्थान, गुजरात या अनेक ठिकाणी खरं तर पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ला सुरू केलेला आहे, पुन्हा एकदा गोळीबार सुरू केलेला आहे। मात्र या हल्ल्याला भारताकडून सुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं जाते। पाकिस्तानकडून 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले केल्याचं बोललं जात आहे। ही माहिती समोर येते आहे। 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि भारतीय सैन्यानं मात्र पाकिस्तानचे सर्व ड्रोन जे आहेत ते पाडलेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी येते, पाकिस्तानकडून 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि सगळे ड्रोन हल्ले भारतीय सैन्यानं मात्र पाडलेले आहेत। पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। भारताने सुद्धा चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यात येत आहे। जम्मूतील अनेक परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, मात्र भारतीय सैन्यानं याला चोख प्रत्युत्तर दिलंय। ही दृश्य उधमपूरमध्ये सुद्धा ड्रोन हल्ला करण्यात आलेला होता आणि या ड्रोन हल्ल्याला आपण जशास तसं उत्तर दिलेलं आहे। हा ड्रोन जो आहे तो हवेतल्या हवेत आपण हाणून पाडलेला आहे। जवळपास 200 ड्रोन पाकिस्तानने भारतावरती डागलेले होते आणि सगळे ड्रोन भारताने पाडलेले आहेत। 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले पाकिस्तानने भारतावरती केलेले आहेत आणि सगळे ड्रोन हल्ले जे आहेत हे भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत। दरम्यान प्रशासनाकडून सुद्धा नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन केलं जात आहे। उन्होंने रिक्वेस्ट की, उस रिक्वेस्ट पे हुआ तो उससे ऐसा लग रहा है कि पाकिस्तान को लगता है कि उसकी हार है, ह्यूमिलिएशन है, लेकिन रिक्वेस्ट तो उसी ने की, भारत ने तो की नहीं। उनकी रिक्वेस्ट पे जो जिस तरीके से ये सीज फायर हुआ है और जो जिस तरीके से उनके पीएम ने ट्वीट किया शहबाज शरीफ ने कि वो कह रहे हैं कि हमने इस तरीके से कहा था, उसके बाद में एग्रीमेंट करा दिया, तो उससे कहीं ना कहीं दुनिया भर में ये मैसेज जा रहा है कि पाकिस्तान किस तरीके से बुरी तरीके से हार रहा था, मुश्किल स्थिति में था, उससे निकलने की कोशिश कर रहा था। और अब आप मान के चलिए कि ये फेस सेविंग की कोशिश कर रहा पाकिस्तान, लेकिन ये भारी पड़ेगी अब पाकिस्तान को, जो हरकतें वो कर रहा, जिस तरीके से ड्रोन भेज रहा। और अब अगर इसका जवाब है ज़रूर देगी और दिया जाहिर तौर पर, तो अब अगर फिर और कोशिश करता है मिसाइल हमले की, जिस तरीके से आज की थी जैसलमेर के अंदर, बाड़मेर के अंदर, राजस्थान के पूरे बॉर्डर इलाकों के अंदर, तो आप तय मान के चलिए कि पाकिस्तान को करारा जवाब दिया जाएगा। दरम्यान 7 मे पासून खरं तर ऑपरेशन सिंदूर हे सुरू झालेलं होतं आणि आज
शस्त्रसंधी सुद्धा झाली होती. 5 वाजल्यानंतर कुठल्याही बाजूने हल्ला करणार नाही असा करार करण्यात आला. मात्र अवघ्या 3 तासामध्ये ही गोष्ट पाकिस्तानकडून पुन्हा एकदा खोटी सिद्ध करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानने खोटं वागण्याचा प्रयत्न केलेला आणि पाकिस्तानने भारतावरती पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे. भारतीय सैन्याने जे पाकिस्तानने ड्रोनचे हल्ले केले होते सगळे पाडले. भरोसे लायक है नहीं है, वो कायर है, वो बदनाम है और वो हमेशा से ही इस तरह की हरकतें करता है. और आज देखिए ऐसे तो फिर भी कुछ समय बीतता था, जब भी सीज फायर की बात होती थी और वो कुछ समय बीतता था उसके बाद फिर उल्लंघन होता था. लेकिन आज तो घंटे भी नहीं बीते. आप देखिए, आप आधे एक घंटे के बीच में ही, उसके भीतर में ही अभी लोग इस बात का जश्न मना रहे थे. और खासकर राजौरी पुंछ के वो लोग जश्न मना रहे थे जो इसकी जद में आए थे, जो हमले की जद में आए, जिनके घर जख्मी हुए, घर वाले जख्मी हुए, जिनके घर डैमेज हुए. और पुंछ में जो लोग हैं वो काफ़ी ज़्यादा अभी अस्पतालों में थे. उन्होंने उनके लिए एक नई उम्मीद जागी. उनको लगा कि नहीं, अब शायद अब कुछ नहीं होगा, अब शायद राजौरी पुंछ शांत हो जाएगा, फायरिंग नहीं होगी, बमबारी नहीं होगी, अब शायद आगे से वो चैन से सोएंगे. लेकिन अभी कुछ मिनट्स ही हुए थे, अब चंद मिनटों में ही पाकिस्तान ने अपना जो है रूप दिखा दिया, और जो कि वो हर बार दिखाता है, और वो अपनी आई पे तो कभी रहता नहीं. अब देखिए यहाँ पर एक बहुत बात यहाँ पर समझने वाली है कि एक तरफ ये सीज फायर पर बात हुई और दूसरी तरफ जो वहाँ पर पाकिस्तानी आका है वहाँ पर उनके ध्वस्त किए थे, इतने बड़े कैंप ध्वस्त किए, ट्रेनिंग कैंप वहाँ पर ध्वस्त हुए, वहाँ पर लॉन्च पैड ध्वस्त किए गए. अब यहाँ पर सिंधु जल की अगर बात करें तो सरकार ने उस पर भी कोई बात नहीं की थी. तो ये एक प्लानिंग के तहत हुआ है. पहले आपने बात की है, अभी आधा घंटा पौना घंटा बीता नहीं था, उसके बाद फिर से कल की तरह ही जो है वो इस तरह से अटैक किया गया. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम दिल्याची घोषणा केली होती. भारताच्या परराष्ट्र सचिवांनी सांगितलं होतं. त्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण विभागातील महासंचालकांचा फोन सुद्धा आलेला होता. ही सगळी माहिती समोर आली. मात्र 5 वाजता युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर अवघ्या 3 तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा हा करार तोडलेला आहे. पुन्हा एकदा भारतावरती हल्ला केला आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. पाकिस्तानकडून यानंतर 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले केलेले आहेत. भारतीय भूमीवरती हे ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि भारतीय सैन्यानं मात्र हे जे सगळे ड्रोन हल्ले आहेत ते हाणून पाडलेले आहेत. पुन्हा एकदा पाकिस्तानची आगळीक आपल्याला बघायला मिळते. अमेरिकेशी मध्यस्थी केल्यानंतर सुद्धा भारताला विनवण्या केल्या आणि शस्त्रसंधी झाली आणि यानंतर परत एकदा पाकिस्तानने विश्वासघात केला. परत एकदा पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला. पाकिस्तानकडून 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले केलेले आहेत. मात्र भारतीय सैन्याने हे जे सगळे पाकिस्तानचे ड्रोन आहेत ते अक्षरशः हाणून पाडलेले आहेत. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्याची घोषणा खरं तर करण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर 3 तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार सुरू केला. अनेक ठिकाणी, अगदी काश्मीरपासून राजस्थान असेल, गुजरात असेल, या सगळ्या ठिकाणी सीमेवरती हा गोळीबार सुरू करण्यात आला. सर्वसामान्यांच्या घरांवरती हल्ला सुरू करण्यात आला. मात्र लगेचच भारताने सुद्धा याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला BSFच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारताकडून सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यात आलेलं आहे. जम्मूतील अनेक परिसरामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला, ड्रोन पाठवण्यात आले. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आलेला होता.